एखाद्या कामाचा कंटाळा केला तर अख्खा दिवसभर काम करावं लागतं. सकाळी सकाळी भांडे घासायचा कंटाळा केला आणि भरपूर अशी कामं वाढली. इथे यशला डी फॉर डॉल काही जमत नव्हतं, तर मग मी त्याला कसं तरी शिकवलं. कसा बसा तो काढायला लागला, पण चुका काही कमी होत नव्हत्या. मग काय, ह्यांचा फोन आला की दूधवाल्याने दूध ठेवलं आहे म्हणून. रोज हे घेऊन येत असतात, पण आज बराच उशीर झालेला दूधवाल्यांना, तर मग काय आम्हाला जावं लागलं. तर मग परत अजून आवरलं. हे पहा, लाल परी गेली आणि दूधवाला तिथे दूध ठेवून जातो आणि त्याच्या मावशी असतात ना, त्यांचं हे दूध असतं. मग त्यांचं दूध ते घेतात आणि आमचं दूध तिथे ते टॉवेल खाली झाकून ठेवतात, जेणे की मिनी माऊ तिचं पोटोबा करणार नाही. तर हे पहा, तुरतुर किती तुरतुर 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 चालत राहत होते. मग काय, घरी आलो, दूध छानसं तापवायला ठेवलं आणि मग काय करावं तर बाकीचे थोडेसे कामं करून घेतले, घरातलं आवरून घेतलं आणि नंतर मग जेवायला बसलो. भरपूर असं सॅलड कट करून घेतलेलं, काकडी, गाजर, बीट वगैरे, कारण की सध्या मार्केटमध्ये येत आहे, स्वस्त आहे, तर आपण खाऊन घ्यायला पाहिजे. ताट वाढून घेतलं आणि नंतर आठवलं की दही लावायचं आहे, तर मग पटकन असं दही लावून घेतलं. तुम्ही दही कशी लावता ते सुद्धा मला नक्की कमेंट करून सांगा. मग काय, बसलो दोघं जण आम्ही जेवायला, गोलू आणि मी. तर गोलू पहा माझी कशी कॉपी करत आहे, ते जे मी खाईल तेच त्यालाही खायचं असतं. मग जेवण झालं आणि थंडी जाणवायला लागली म्हणून आलो खाली. मग थोडंसं ऊन घेतलं. ऊन घेऊन वापस येईपर्यंत दीदीची आणण्याची वेळ झाली. मग काय, पटपट पटपट आवरून घेतलं आणि निघालो दीदीला आणण्यासाठी. तर पहा, जेव्हाही आम्ही जातो ना, तेव्हा यश अशी देवाच्या पाया पडतो आणि निघतो. मग मी तोंडाला बांधलेलं होतं आणि यश नको म्हटला. तेवढ्यात मग तिथे पोहोचलो, दीदीची बस आली आणि तिला घेऊन आम्ही निघतोच, तर तेवढ्यात हे पण आले. घरी आलो आणि यशनी कुटाणा केला. काय, तर त्याने त्याचं ट्रॅक्टर तोडलं, तर हे बनले होते मेकॅनिक. मग तेवढ्यात सगळे म्हणत होते भूक लागली, तर मग मी मस्त असे नूडल बनवले आणि नूडल्स बनवून छानपैकी सगळ्यांनी एन्जॉय केला. तर असा होता आजचा माझा दिवस. तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटू नंतर, बाय.